नमस्कार, द फॉर न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत एआयच्या युगातही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची क्रेज कायम। उद्योग विश्वात कुशल तरुणांची मोठी मागणी। एआयच्या युगातही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची क्रेज कायम। अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न, मेकॅनिकल क्षेत्रात अजूनही भविष्य आहे का? तज्ञ म्हणतात नक्कीच आहे। तंत्रज्ञान बदलत असले, एआय आणि ऑटोमेशन वाढत असले तरी मेकॅनिकल क्षेत्राची गरज कायम आहे। ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहन, रोबोटिक्स आणि उत्पादन उद्योगात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत। सोलर टेक्नॉलॉजी, एरोस्पेस, इंडस्ट्रियल डिझाइन आणि ऑटोमेशनमध्ये नवीन संधी निर्माण होत आहेत। मशीन डिझाइन, उत्पादन प्रक्रिया, मेंटेनन्स आणि इंडस्ट्रियल ऑपरेशनसाठी कुशल तज्ञांची गरज वाढत आहे। पूर्वी फक्त फॅक्टरीपुरते मर्यादित मानले जाणारे हे क्षेत्र आता आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे। आज उद्योगांना हवे आहेत सीएनसी आणि व्हीएमसी ऑपरेटर, कॅडी डिझायनर आणि रोबोटिक्स टेक्निशियन, ईव्ही सर्व्हिस इंजिनियर, सोलर टेक्निशियन्स आणि ऑटोमेशन एक्सपर्टलाही मोठी मागणी आहे। तज्ञ सांगतात, फक्त पदवी मिळवून थांबणे पुरेसे नाही, कौशल्य विकसित करणं अत्यावश्यक आहे। ऑटोकॅड, सॉलिडवर्क्स, सीएनसी प्रोग्रामिंग आणि पीएलसी ऑटोमेशन यांसारखी कौशल्ये शिकणे गरजेचे। रोबोटिक्स आणि ईव्ही टेक्नॉलॉजी शिकल्यास विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगांमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात। कौशल्याधारित प्रशिक्षण घेतल्यास कमी कालावधीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता वाढते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही हे क्षेत्र मोठी संधी ठरत आहे। आयटीआय, डिप्लोमा आणि कौशल्य विकास प्रशिक्षणातून अनेक तरुण उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत। काही विद्यार्थी नोकरीसोबत स्वतःचा छोटा उद्योगही सुरू करत आहेत। मेक इन इंडिया मोहिमेमुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे। ईव्ही उद्योग आणि नवीन प्रकल्पांमुळे भविष्यात रोजगाराच्या संधी आणखी वाढणार असल्याचे तज्ञ सांगतात। मेकॅनिकल क्षेत्र हे फक्त मशीनचे नाही, तर आधुनिक भारताच्या विकासाचे क्षेत्र आहे। तज्ञांचा विद्यार्थ्यांना हाच संदेश आहे की जिद्द, कौशल्य आणि मेहनत असेल तर मेकॅनिकल क्षेत्र तुमचे भविष्य बदलू शकते। तर तंत्रज्ञान क्षेत्रातील अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा द फॉर न्यूज। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज।